सर्वांना नमस्कार। इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ई क्लासमध्ये हार्दिक असं स्वागत। आपण यापूर्वी रोमन संख्या चिन्हे या घटकावर 3 तासिका पाहिलेल्या आहेत आणि यानंतर ही 4थी तासिका आहे। घटकाचं नाव आहे संख्याज्ञान। या रोमन संख्या चिन्हामधल्या काही अडचणी असतील तर आपण विचारू शकता, परंतु या ठिकाणी आपण आता ह्या दुसरा या पाठ्यपुस्तकातील हा दुसरा घटक आपण या ठिकाणी सुरू करतो। त्या घटकाचं नाव आहे संख्याज्ञान। संख्याज्ञान आपण इयत्ता पहिलीपासून संख्याज्ञान पाहत आलेलो आहोत। इयत्ता पहिलीला वर्ग अधिक 1 म्हणजे इयत्ता पहिलीला 2 अंकी संख्या यावी, दुसरीला 3 अंकी, तिसरीला 4 अंकी, चौथीला 5 अंकी आणि 5वीला आपण ज्या वर्गामध्ये आता प्रवेशित आहोत त्या वर्गाला किमान 5 ते 6 अंकी संख्यांचं वाचन आणि अक्षरी लेखन आलं पाहिजे। तर या संदर्भाने आपण या पूर्ण याच्यामध्ये संख्याज्ञान या घटकावर प्रकाश टाकणार आहोत। तर आपण सगळ्यांनी थोडं काळजीपूर्वक पहा। ज्यांना व्हिडिओ समजत नाही त्यांनी एकदा दोनदा तीनदा पहा आणि जर त्याच्यातही आणखी शंका असेल तर मला फोन करून विचारू शकता। तर या ठिकाणी संख्याज्ञान दुसरा घटक आहे, तासिका 4थी आहे। आपण या ठिकाणी संख्याज्ञान आपण पाहिले देवनागरी संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन अंक या ठिकाणी आपण गेल्या तासिकेमध्ये पाहिलेले आहे। तर हे 0 ते 9 हे 10 अंक म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 0 ते 9 हे 10 अंक वापरून आपल्याला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी 6 अंकी संख्यापर्यंत या इयत्तेमध्ये आपल्याला वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी आपण थोडं पान नंबर या ठिकाणी पुस्तक आहे, आपल्या सगळ्यांना पुस्तकं मिळालेली आहेत। या ठिकाणी पुस्तक आहे, पुस्तकाच्या पान नंबर दुसऱ्या घटकावर हे पान नंबर 3 वर दुसऱ्या घटकावर हा घटक आहे। तर या ठिकाणी देवनागरी संख्या चिन्हामध्ये थोडं बघा, देवनागरी संख्या चिन्हामध्ये 2359 असं लिहितात आणि तेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसं लिहितात 2359 आणि त्याचं अक्षरी लेखन कसं असतं जसं आपण म्हणतो तसंच लिहायचं 2359 याला अक्षरी लेखन म्हणायचं। म्हणून तुम्हाला मी अगोदर बऱ्याच वेळेस सांगितलंय की 1 ते 100 या अंकाचं अक्षरी आणि अंकी लेखन करा। अंकी आणि अक्षरी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की हे 1 2 3 असं 1 ते 100 पर्यंत काढा, म्हणजे तुम्हाला संख्या वाचताना किंवा लिहिताना अडचण येणार नाही। म्हणून या ठिकाणी आपण 4 अंकी संख्या आहे 2359 हे देवनागरी म्हणजे मराठी याच्यामध्ये आणि हे 2359 हे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये आणि त्याचं आपल्या अक्षरी लेखन 2359 या घटकाचा या तासिकेचा मूळ गाभा असा आहे की आपल्याला दिलेली संख्या देवनागरी संख्या चिन्हात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आणि अक्षरात लिहिता आली पाहिजे, हा या तासिकेचा मूळ हेतू आहे। म्हणून या ठिकाणी 4-5 उदाहरणं दिली आहेत, आपण ती घेऊया। हे पहिलं उदाहरण आहे। दुसरं उदाहरण असं आहे 32756 ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहितात 32756 आणि ते अक्षरात कसं लिहायचं तर 32756 हे 56 59 75 67 हे लिहिताना अडचण येतात। म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्याचा सराव घेणं आवश्यक आहे। म्हणून 1 ते 100 अंक अक्षरात आणि अंकात खूप सराव करा, त्याचं वाचन करा आणि 1 ते 10 अंकाचा सराव करा, म्हणजे तुमचं गणितातलं जे अंकलेखन आहे ते सुधरून जाईल आणि अतिशय चांगल्या सुवाच्य अक्षरामध्ये तुमचे गणित स्वच्छ आपल्याला करता येतील। म्हणून ह्याचा खूप सराव करा आणि या अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे दिलंय। या ठिकाणी तिसरं गणित असं दिलंय, तुम्ही थोडं बारकाईने बघा, इथं डॅश 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 दिलंय। या ठिकाणी एक संख्या दिली आहे, तुम्ही वाचा बघा वाचा जमतं का? हा वाचा बरं। 37689 हे कोणत्या ह्याच्यामध्ये संख्या चिन्हात आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे।
तर या ठिकाणी आपला हेच मराठीमध्ये इकडं अशामध्ये लिहायचंय 37,669 आणि हेच इकडं ह्याच्यामध्ये आपण जसं मगाशी लिहिले तसं 37 नाही बरं का, 37 38 असा 37,669 अशा प्रकारे आपल्याला हे अक्षरी लेखन सुद्धा या ठिकाणी करता येते. तर या ठिकाणी उदाहरणं 3-4 उदाहरणं दिली आहेत. आपण ते तुमच्या लक्षात आले असेल आता की देवनागरी संख्यात दिलं तर आंतरराष्ट्रीय संख्या लिहिता यायला पाहिजे आपल्याला, किंवा आंतरराष्ट्रीय संख्यात दिलं तर देवनागरीमध्ये लिहिता यायला असते, किंवा दोन्ही दिलं तर आपल्याला अक्षरी लिहिता यायला पाहिजे, किंवा नुसतं अक्षरीच दिलं तर आपल्याला दोन्ही याच्यामध्ये सुद्धा लिहिता यायला पाहिजे. अशा प्रकारचा सराव या पान नंबर 3 वर आहे. तसंच या ठिकाणी प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांनी कागदांच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुका निहाय संख्या वाचा आणि ती अक्षरात लिहा. या ठिकाणी हे जे जिल्हे तालुके दिलेत हे अहमदनगर मधले, परंतु आपण लातूर जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून लातूरचा आपला जो तालुका आहे औसा, तर औशामध्ये बघा किती पिशव्या बनवल्या. औसा 12,740. निलंग्यामध्ये निलंगा 28,095. लातूरमध्ये लातूर तालुक्यात लातूर 31,668 आणि रेणापूर तालुक्यामध्ये 10,992 प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या. तर अशा प्रकारे आपल्याला ही संख्या आपल्याला हे अक्षरात अंकात दिलेले हे आपल्याला अक्षरात लिहिता यायला पाहिजे. आणि गणितामधले जे जे उदाहरणं दिले आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या शाळेमध्ये शिकतो तिथली उदाहरण दिली तर आपल्याला ती जवळची वाटतात, म्हणून या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या तालुक्याची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. तर या संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेल्या आहेत, तर आपल्याला त्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिता यायला पाहिजेत आणि त्याचं अक्षरी लेखन सुद्धा करता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे पान नंबर याच्यावर चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, एकूण किती रुपये होतील ते पहा. तर बघा या ठिकाणी एक छोटस हे आहे, 1,000 रुपयाच्या 20 नोटा, 1,000 रुपयाच्या 20 नोटा. मग किती झाले हो? 1,000 रुपयाच्या 20 नोटा, 1000 म्हणजे 3 चिन्ह म्हणजे 20,000 रुपये. बघा नंतर 100 रुपयाच्या 5 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा किती रुपये झाले? मग आता बघा 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500. मी कुठून लिहू मग? हे एकक, दशक, शतक म्हणजे 5 शतक 500 झाले. 10 रुपयाच्या 14 नोटा, 10 रुपयाच्या 14 नोटा मग किती झाले हे? बघा 14 नोटा म्हणजे 10 रुपयाच्या 14 दशक म्हणजे 140. तर अशा प्रकारे तर हे किती नोटा झाल्या म्हणजे किती रुपये होतील आपल्याला असं विचारले. बघा आता या ठिकाणी आपल्याला निशाण बेरीज करायची म्हणजे 0ला 0, 4 हे 5 नीतलं 1 6, 6ला 6 हे वरून 0 आणि हे 20,640. एकूण नोटा किती झाल्या? ह्या सगळ्या नोटा 20,640 रुपये या सगळ्या नोटांचे एवढे रुपये झाले. तर अशा प्रकारे या 14 ह्याच्यामध्ये 1-2 आहेत, 1,000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा आणि 1 रुपयाची 5 नाणी. तर त्याची सुद्धा अशाच प्रकारची मांडणी करायची, ते गणित सोडवायचं. तसंच या ठिकाणी दुसरं एक दिलेलं आहे की 4, 5, 0, 3, 7. थोडं मी हे साफ करतो. आपण 1 ते 4 पाहिले. आता 5व्या मध्ये प्रश्न काय आहे बघा नीट थोडं. 4, 5, 0, 3, 7 हे अंक फक्त एकदाच वापरून, ह्याच्यातला प्रत्येक अंक एकदाच वापरून. किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5 हे सगळे अंक याच्यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या 5 अंकी संख्या बनवायची. काय करायचं आपल्याला? सर्वात मोठी आणि सर्वात लहान
संख्या बनवायची. अंक कोणते आहेत? 5. सर्व या 5 अंकापासून 5 अंकी संख्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान. थोडं बारकाईने या ठिकाणी हे जर उदाहरण तुम्ही बारकाईने लक्षात ठेवलं, मी आता काय बोलतो ते जर काळजीपूर्वक ऐकलं तर आपल्याला कुठल्याही दिलेल्या अंकापासून तो अंक एकदाच वापरून, दिलेला अंक फक्त किती वेळेस वापरायचा आहे? एकदाच वापरून आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यापासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची. थोडं बघा बरं बारकाईनं. आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची. अगोदर सर्वात मोठी तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये तुलनात्मक आपण सगळं 4थी पर्यंत 5वी पर्यंत शिकत आलो. हे ह्या 4, 5, 1, 2, 3, 4 पैकी सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? तर सगळ्यात अगोदर ह्या अंक लिहायचा. सगळ्यात मोठा कोणता आहे? 7. 7 मोठा आहे. त्याच्यानंतर बघायचं त्याच्या खालोखाल मोठा कोणता आहे? तर 5 आहे. त्याच्यानंतर बघायचं 4 आहे. त्याच्यानंतर 3 आहे. त्याच्यानंतर 6. म्हणजे उतरता क्रम लावला इथं. उतरता क्रम जर लावला आपण तर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळते. आता तुम्ही म्हणताल मग उतरता क्रम चढता क्रम उलट केले जमत असेल, पण इथं मात्र थोडा फरक आहे. ह्याच्यातली सर्वात लहान संख्या बघण्यासाठी शून्यानं कुठल्याही संख्येची सुरुवात होत नाही. तुम्ही थोडं बघा, 0 ह्याला 1च म्हणतात, पण ह्याला काय म्हणतात? 10. म्हणजे ज्यावेळेस अंकाच्या पुढे 0 येतं त्यावेळेस त्याला किंमत येते, अंकाच्या मागच्या संख्या ह्याला किंमत येत नाही. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आता थोडं बारकाईने बघा. आता ही सगळी सर्वात मोठी या 4, 5, 0, 3, 7 नीट बघा. 4, 5, 0, 3, 7 याच्यामध्ये दर्शनी म्हणजे दिसायला सगळ्यात मोठी कोणती? ही. म्हणून ही तर लिहिली 1 नंबरला. त्याच्यानंतर दुसरी कोणती मोठी आहे? ही लिहिली, तर ही इथं लिहिली. त्याच्यानंतर तिसरी कोणती आहे? तर ही लिहिली इथं. चौथी कोणती आहे? ही लिहिली. आणि सगळ्यात शेवटी 0. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या 5 दिलेल्या 5 अंकापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार केली. आता याच अंकापासून छोटी करायची. आता इथं काय करायचं ह्याच्यावर थोडं लक्ष ठेवा. हे 0 डोक्यात घ्यायचं नाही. ही संख्या इथं लिहायची अगोदर 3, त्याला लगेच 0 लिहायचं, लगेच 0 लिहायचं आणि मग लिहा 4, 5, 7 ही झाली 30,457. ही सगळ्यात लहान संख्या झाली. म्हणजे ह्या 5 अंकापासून, म्हणजे जर 0 असेल तर ते पहिला अंक झाल्या ठेवायचे लगेच. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या अंकापासून सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तो अंक एकदाच वापरून अशा प्रकारे तयार करता येते. हे लक्षात आलं का तुमच्या? ही 4, 5, 0, 3 आणि 7 ह्या 5 संख्येपैकी सर्वात मोठी म्हणजे मोठी संख्या बनवताना सर्वात मोठी अगोदर, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जरा थोडी लहान, पुन्हा त्याच्यापेक्षा जरा थोडी लहान, त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे उतरता क्रम लावायचा. आणि इकडे 0 असल्यामुळं सगळ्यात ह्याच्या 2 नंबरची 3 घ्यायची आणि नंतर मात्र जशाला तसा चढता क्रम लावून टाकायचा. अशा प्रकारे दिलेल्या अंकापासून आपल्याला लहान मोठी संख्या हे करता येते. तसंच या ठिकाणी गाव आणि गावची लोकसंख्या दिली आहे. त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी खाली प्रश्न दिले आहेत. काय दिले? आपली समजा चिंचोली हे गाव आहे, चिंचोली तपसे, तर त्या गावची लोकसंख्या किती आहे? 40,642. पुन्हा आपल्या शेजारचं लांबदाना गाव आहे, तिथले किती दिले? 35,777. म्हणजे अशा प्रकारे किल्लारी दिली 91,256, तळणी दिली 87,012. अशा प्रकारे आपण उगाच हितले जी नाव आहेत ती वेगळे आहेत, परंतु तुमच्या आपल्या परिचयातली गावं असावीत म्हणून ती नावं घेतली. तर या ठिकाणी तळा, गगनबावडा, बोदवड, मोरेगाव, भामरागड, वेल्हे, आष्टी, वाशी आणि मोरवाडा अशा प्रकारचे या ठिकाणी सांगा. म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न तिने विचारलाय की सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्याची लोकसंख्या किती. आता थोडं बघा, पहिल्या गावची 40,000, दुसऱ्याची 35, 91, 87, 35, 54, 76, 92 आणि 85. याच्यात सगळ्यात अगोदरचा जो एकक, दशक, शतक, हजार, दशलक्ष इथला अंक जर पाहिला तर इथं बोदवडची 91,256 आहे, पण इथं वाशीची मात्र 92,173 आहे. म्हणून सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव वाशी हे गाव आहे आणि त्याची लोकसंख्या 92,173 आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे. म्हणून या ठिकाणी या तासिकेमध्ये आपण संख्या ज्ञान, त्याचं वाचन लेखन, त्याच्यापासून दिलेल्या संख्येपासून सर्वात लहान मोठी त्याचं वाचन लेखन, किंवा एखाद्या गावची दिलेली लोकसंख्या आणि त्याच्यापासून विचारले उपप्रश्न, अशा प्रकारचं ह्या तासिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे. तरी आणखी कोणाला काही शंका असेल तर व्हिडिओ 1दा 2दा 3दा पहा आणि मला याच्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या.